हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज 31 डिसेंबर 2025चा शेवटचा दिवस. उद्यापासून नवीन वर्ष सुरू होतं आहे. पण एक 2 मिनटाचं फक्त एक रील बनवण्यासाठी आले आहे मी. तर 2025ला थँक्यू बोलायचं आहे. खूप साऱ्या अनएक्सपेक्टेड गोष्टी झाल्या ज्यांचा ॲक्च्युली प्लॅनिंग वाईज काही विचार पण नव्हता केला मी. होत गेल्या गोष्टी आणि प्लस मायनस तर असतातच लाईफमध्ये, पण मी सगळे प्लस पॉईंट्स कन्सिडर करते. मायनस पॉईंट्स ठीक आहे, लाईफचं पार्ट. पण जे प्लस पॉईंट्स आहेत ते आठवून थोडं इन्स्पायर होऊन परत एकदा पुढच्या येणाऱ्या नवीन वर्षात पदार्पण करायचं आहे. माहिती नाही, स्वामी काहीतरी मॅजिकल नक्कीच करतील, जसं त्यांनी या वर्षात पण केलं आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी झाल्या अनएक्सपेक्टेड. म्हणजे मला हा रील ॲक्च्युली बनवायचाच होता की एक मोटिवेशन, म्हणजे थोडंसं माझं एक्सपिरियन्स शेअर करायचं होतं की आपण कधी कधी काही काही गोष्टींचा विचार करत नाही, पण गोष्टी अशा पॉझिटिव्ह वाईब्समध्ये जर आपण घेतल्या ना तर खरंच पॉझिटिव्ह होत जातात काही गोष्टी. म्हणजे निगेटिव्ह माइंड थोडं आपलं पॉझिटिव्हनेसकडे येतं आणि एक हॅपीनेस देऊन जातं लाईफ टाईमसाठी. ठीक आहे, टेन्शन्स असतात लाईफमध्ये, पण ह्या पॉझिटिव्ह गोष्टी आठवल्या ना की स्वतः थोडे आपण रिलॅक्स होतो आणि एक नवीन गोष्ट करण्याची जिद्द निर्माण होते. तसा काहीतरी एक्सपिरियन्स आला मला आणि त्या हिशोबाने आता परत गो अहेड करायची जिद्द मनात ठेवून एक नवीन सुरुवात करायची आहे. तर खरं तर हे आपलं कॅथलिक इयर वाईज न्यू इयर येतं, पण ते म्हणतात ना कॅलेंडर तर आपण फॉलो करतो, त्यामुळे सेलिब्रेशन असं नाही, पण एक काहीतरी शिकण्याच्या हिशोबाने हे वर्ष जाते, नवीन येते, त्या हिशोबाने आपण पुढे वाटचाल करायची आहे. म्हणून आपल्याला 31 डिसेंबर थोडं तरी कन्सिडर करावं लागणार आहे. ठीक आहे, कोणाला आवडते कोणाला नाही आवडत आहे, पण माझं थिंकिंग हे आहे की आपण कॅलेंडर फॉलो करतो आहे तर आपल्याला गुढीपाडवा तर आहेच, तो तर हक्काने सेलिब्रेट करायचा. पण कॅलेंडर आपण फॉलो करतो तर 31 डिसेंबर पण मेजर असं नाही, पण मायनरली कुठेतरी आहेच ना, कन्सिडर करायला हवं आहे. तर त्या 2025च्या वर्षाला मला थँक्यू बोलायचं आहे आणि 2026 होपफुली चांगलंच जाईल. मलाच नाही, सगळ्यांनाच चांगलं जाऊ दे अशी मी आत्तापासून अपेक्षा करते. उद्यापासून नवीन वर्षात नक्कीच ट्राय करणार आहे अजून काय काय बेस्ट द्यायला. मी खरं तर म्हणजे गेल्या वर्षी किंवा 2 वर्षापासून काय प्लॅनिंग केलं नव्हतं, पण आता माझं थोडंसं प्लॅनिंग आहे की काहीतरी वेगळं मॉडिफाय करू स्वतःला, जसं आधीपासून मी थोडं थोडं करते. मला ॲक्च्युली मिमिक्री आणि कॉमेडी करण्याचे पार्ट्स पण खूप आवडतात. मी अजून ते रील्सवरती तरी स्टार्ट नाही केलं आहे. छोट्या छोट्यातून जरा सुरुवात करायचं माझी एक विश आहे पुढच्या वर्षात. बघू, मला जसं जमेल तसं मी ट्राय करणार आहे. पण तुमचा सपोर्ट आणि तुमचे गुड विशेस मला ऑलवेज हवे, जसं मी नेहमी म्हणत असते. कारण की तुम्ही एक छान बोललात ना तरी ते माझ्यासाठी, किंवा आम्ही जे ट्राय करत असतो ना, एफर्ट्स टाकतो, त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. तो एक छोटासा वर्ड पण खूप मोटिवेशनल असतं ते. मग कोणी विश करू दे नाही करू दे, पण जे करतात ना त्यांना माझ्याकडून खूप मोठं थँक्यू आहे. 2025मध्ये मला ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला आहे त्यांना माझ्याकडून खरंच खूप मोठं थँक्यू आहे. थँक्यू. थोडं मला भरून आलं आहे, पण खरंच खूप मोठं थँक्यू आहे. मला एक्सप्रेस नाही करता येणार वर्ड्समध्ये ते. त्यामुळे थँक्यू हा एकच वर्ड वापरते आणि समजून घ्या तुम्ही भावना. आणि मी हक्काने अपेक्षा करते की पुढच्या वर्षात पण तुम्ही असेच साथ देत राहणार आणि इन्स्पायर करत राहणार. तर आता 2025 संपते, त्याच्यासाठी एक गाणं जे मी पहिल्यापासून फॉलो करते, पण मी त्याचं रील नव्हतं अजून बनवलं, तर ते मी गायला ट्राय करते. मराठी गाणं आहे, 2-3च लाईन गाते, पण बघा तुम्हाला आवडते का सांगा मला. ठीक आहे, सुरू करते. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर, या वळणावर, या वळणावर. गाणं कसं पॉझिटिव्ह
पॉझिटिव्ह वाईब्स आणणारं आहे. जे झालं आहे ते झालं आहे, आपण चेंज नाही करू शकत. पुढे इथे थांबूया आणि पुढे काहीतरी पॉझिटिव्ह होईल आयुष्यात, ही विश करूया. मी पण सेम करते, तुम्ही पण सेम विश करा. आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना 2026च्या आजच ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स. भेटूया लवकरच नवीन गाण्यासोबत, नवीन काहीतरी नवीन गोष्टींसोबत. आशीर्वाद देत राहा. भेटेन तोपर्यंत स्टे ट्यून्ड. बाय बाय. आणि हो, जाता जाता एक सांगते, तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मला ही गोष्ट छान करता येते, तुम्ही ना ट्राय करा त्या गोष्टीसाठी. मी खरंच सांगते, ट्राय करा. मी खूप वर्ष अशीच घालवली आहेत. आता कुठे मी स्वतःला थोडंसं ट्राय करते काय काय करायला. तर तुम्हाला तेच सांगते, वेळ घालवू नका. तुम्हाला जर जमत असेल ना काहीतरी करावं स्वतः, जे तुम्हाला समाधान मिळते, ज्याच्यातून तुम्हाला छान वाटते, समोरच्याला छान वाटते, त्यामुळे खरंच करा त्या गोष्टी ज्या चांगल्या असतील. खरंच करा, अजिबात थांबू नका. कारण की वेळ एकदा गेली ना परत नाही येत रिटर्न. आय हॅव एक्सपिरियन्स्ड इट. ठीक आहे, तुम्ही खरंच वेळ घालवू नका. जे तुम्हाला छान येते, काही असू दे, कुठली पण आर्ट असू दे, कला असू दे, छोटीशी असेल ना, तर खरंच स्वतःला जे समाधान मिळतं ना ते शब्दात नाही आपण सांगू शकत. तर त्या समाधानासाठी तरी ॲटलिस्ट करा ती गोष्ट. आज मी जरा जास्तच असं टीचरगिरीच्या ह्याच्यामध्ये बोलली असेल माहीत नाही, पण मला करायचं होतं ते. मी ॲक्च्युली पुढच्या वर्षात करायचा विचार केला होता की असा व्हिडिओ बनवायचा एक पॉझिटिव्ह इन्स्पिरेशनसाठी. मी अजून एवढी कोण मोठी नाही झाली आहे, पण माणूस म्हणून मला खरंच वाटतं की खरंच करा, स्वतः जगा, आयुष्य जगा. टेन्शन असतात, मला पण आहेत, ती लाईफ टाईम असणार, ते कोणाला नाही चुकलं आहे, पण जगा, आयुष्य जगा, खरंच जगा. माझं तर आता गाणं आहे सर्वस्व. सर्वस्व बोलते ना, खरंच तसंच आहे. गाणं सर्वस्व झालं आहे आता माझं. त्यामुळे मी तर त्यातच राहणार आहे. नवीन नवीन गाणी करायला ट्राय करणार आहे. पप्पांमुळे खूप गाणी लहानपणी ऐकली आहेत, ती आत्ता कुठे मी शिकून गायला ट्राय करते आहे. त्याच्यात पण एक वेगळीच मजा असते, खरंच सांगते. आणि जो म्हणजे जेव्हापासून गाणं आलं आहे ना लाईफमध्ये, खरंच सांगते लाईफ चेंज झालं आहे. तर माझ्यासाठी गाणं आहे, तुमच्यासाठी दुसरं काहीतरी असेल, पण खरंच ट्राय करा. खरंच ती गोष्ट ट्राय करा, तुम्हाला खरंच खूप समाधान मिळेल. आणि देवाचा आशीर्वाद तर ऑलवेज असणार. मी पण तुमच्या सगळ्यांसाठी प्रे करते, तुम्ही पण माझ्यासाठी प्रे करा. ठीक आहे, खूप बोलले, खूप जास्त बोलले. विचार केला होता त्याच्या, अजिबात लिहिलेलं वगैरे नाही आहे, असंच जे डोक्यात आलं ते बोलून लागला. ठीक आहे, एन्जॉय, मजा करा. 31st डे सेलिब्रेट करतायत त्यांनी करा. उद्यापासून नवीन वर्ष सुरू होते. मस्त घालवा, एन्जॉय करा, काम करत राहा, कला जोपासत राहा आणि आयुष्य जगत राहा. टाटा, बाय बाय, सी यू, टेक केअर अँड स्टे ट्यून्ड. बाय बाय.